हॅलो, तर मी कोमल आपला यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप सारं स्वागत करते. तर हा ब्लॉग ना 1 ते 2 महिन्यापूर्वीचा आहे, कारण की मी ना गावाकडे जायच्या आधी हा ब्लॉग शूट केला होता. तर इथे ना सासूबाई आल्या होत्या, त्या ना गणपतीला वगैरे दर्शनाला जाऊन आले होते. गणपतीपुळे वगैरे बरीचशी दर्शन घेऊन आले त्या. त्यानंतर मी इकडे 1-2 दिवस थांबल्या होत्या आणि त्यानंतर मलाही त्यांच्यासोबत गावी जायचं होतं. आणि गावाकडचे इंटरेस्टिंग ब्लॉग्स जर तुम्हाला बघायचं असेल ना, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तेही ब्लॉग्स बघायला मिळतील. तुम्हाला आता इथून पुढे मी तेच ब्लॉग्स अपलोड करणार आहे आणि खरंच खूप छान छान ब्लॉग मी शूट केले होते गावाकडे. सो तेही बघा आणि माझं गाव कसं आहे तेही तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल, माझी फॅमिली वगैरे. सो नक्की तेही ब्लॉग बघाल तुम्ही, त्यासाठी चॅनल आधी सबस्क्राईब करा. तर इथे सासूबाई आधी आल्या होत्या. तर इथे सकाळी आल्यावर छान चहा वगैरे घेतला. त्यानंतर मग ध्रुव वगैरे तयारी केली आणि नंतर तिला टीका लावायचं होतं, त्यामुळे त्याचा असा सगळा गोंधळ चालला होता. आणि त्या पटकन मी चहा वगैरे बनवून घेतला आणि त्यातनं लाईटही गेली होती. मग परत लाईट आल्यावर मग चहा वगैरे बनवला, आंघोळ वगैरे सगळे फ्रेश झाले, छान मस्त चहा. आणि ध्रुवसाठी दूध वगैरे, तिनेही दूध वगैरे घेतलं होतं. तर इथे ना त्यांनी माझ्यासाठी एक गणपती घेऊन आले होते, म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठीच आणला होता पण माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मग त्यांनी माझ्यासाठी ठेवून घेतला इथे. आणि त्यानंतर मग त्या आत नंदीकडे गेल्या होत्या. मग तोवर मी इकडे ना स्वयंपाक वगैरे आवरून घेतला होता. सकाळ छान भाकरी भाजी वगैरे असं सगळं. पण झालं असं की त्या तिकडे जेवल्या आणि जे काही स्वयंपाक केला होता ना तो मग मलाच खायचा होता. मग मी माझं जेवण आवरून घेतलं. मी आज एकटीच होती, ज्यावेळेला ध्रुव वेदांतीही तिकडेच गेलेले होते आत्याकडे. तर त्यामुळं पटकन जेवण आवरलं. नंतर मग तोही आला होता थोड्या वेळात आणि नंतर मग 1-2 दिवसात आम्ही ना मग गावी जायला निघालं होतं. तर हा गावी जातानाचा व्हिडिओ मी शूट केला होता आणि काही मी क्लिप ना शॉर्ट व्हिडिओसाठी घेतल्या होत्या आणि लॉंग व्हिडिओसाठी मला जमल्या नाही एवढं जास्त. मग जसं जमलं तसं मी केलं होतं. तर इथे घरी पोहोचले. तर इकडे ना गावी पोहोचल्यावर ना सकाळीचा नजारा होतो सकाळचा आणि खरंच खूप छान वाटत होतं या वातावरणामध्ये. आणि सकाळी ना खूप जास्त फ्रेश हवा वगैरे होती, मस्त अशी थंडी. खरं तर इकडे खूप जास्त ऊन होतं त्यावेळी, मेमध्ये मी आले होते, पण तरीही खूप छान वाटत होतं म्हणजे सकाळच्या वेळी एकदम गार हवा होते आणि एकदम फ्रेश वातावरण होतं. आणि ह्या टाईमनं खरंच खूप छान असतं गावाकडचं सकाळचा. आणि सगळेच लोक गावाकडे खूप जास्त लवकर उठतात. आमच्याकडेही लवकर 5च्या दरम्यान वगैरे उठतात, 4:30-5च्या दरम्यान. सासरे वगैरे तर 4:30लाच उठतात ते. तर इकडे जे काही आमच्या गाई वगैरे होते तर त्या ना ध्रुवला बघायचं होतं, हांबा कुठे हांबा कुठे हेच त्याचा हट्ट चालला होता. मग त्याला बाहेर नेऊन मी दाखवलं आणि इकडे ना दुसऱ्या दिवशी गाईचं ना कच्चं दूध होतं, मग त्याचा ना मी इथे खरवस बनवला होता. आणि पहिल्यांदाच मी गावाकडचा असा खरवस खाल्ला होता आणि मी स्वतः बनवलेला, खूप जास्त टेस्टी झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडे मग जे काय लोणचं वगैरे बनवायचं ते बनवलं. लोणचं वगैरे बनवून घेतलं आणि गावाकडचं ना आता भरपूर असं दूध होतं, मी ते इथे तापवलं. आणि संध्याकाळी असं आम्ही निवांत बसायचो बाजेवरती ना, जेवण झाल्यावर. 1-2 दिवसच होते गावाकडं. त्यानंतर मग तिसऱ्या दिवशी इकडे मी माहेरी जाण्यासाठी निघाले होते. आणि मी इंस्टावरनं ही नदीचा जे शॉर्ट टाकला होता तो की खूप जास्त व्हायरल झाला होता. जवळपास 40-50 हजार व्ह्यूज गेलेत त्याला. जे काही शहागडची नदी वगैरे आहे, तुम्ही तिकडची जर असाल ना तर मला नक्की कमेंट करा. आणि ती भरपूर जणांनी मला कमेंट केलं होती की बरोबर गेस केली की तुम्ही शहागडच्या नदीवरनं जाताय असं सगळं. आणि इंस्टावर तर खूप छान चालला ती म्हणजे मिनी ब्लॉग माझा, आणि खूप छान वाटलं. तिकडे भरपूर असे म्हणजे फॉलोवर्स वाढलेत. तुम्ही जर इंस्टाला जर फॉलो नसेल केलं ना तिकडे नक्की फॉलो करा. आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. आणि कुठले ब्लॉग बघायला जास्त आवडतात तेही मला कमेंट करा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपले खूप गोड आपले ऑडियन्स आहे तर त्यांच्यासाठीच मी छान छान व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. आणि इथे माहेरी आल्यावर ना दुपारी छानकडे मग गोळा वगैरे घेतला होता खायला. सकाळी 10च्या दरम्यान मी पोहोचले होते. आणि गेवराईवरून जर तुम्ही येत असाल ना जालन्याला वगैरे किंवा कुठेही, सकाळी कधीही लवकर निघायचं 8-9च्या दरम्यान. त्याने ना बसमध्ये गर्दीही नसते आणि पटकन बस वगैरे लागते आणि लवकर छान असा प्रवास होतो. यावेळी मी तसंच केलं होतं. 10च्या दरम्यान मी घरी पोहोचले होते जालन्याला, त्यामुळे खूप फ्रेश वाटत होतं. दुपारी छान इकडे गोळा वगैरे खाल्ला, छान मग झोप घेतली. आणि संध्याकाळी ना बहिणीकडे इकडे ना धोंडे जेवण होतं आज आम्हाला, तर तिकडे जायचं होतं. मग तिकडे छान छान तयारी करून गेलो. तिथे छान मग ध्रुवनी पहिल्यांदाच ना इथे धोंडा वगैरे खाल्ला. छान आम्ही जेवण वगैरे आवरले आणि असं संपवलं आजचा दिवस. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.